कृष्णाजी देशमुख त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले घडवू। कपिलदारच्या या पवित्र वातावरणामध्ये अनुष्ठानासाठी बसलेले पूजनीय डॉक्टर विरूपाक्ष महाराज, तमलूरचे महाराज, आपल्याला आशीर्वचन देऊन बाहेर पडलेले डॉक्टर विरूपाक्षजी आणि या अनुष्ठानासाठी आणि या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, हे माझे मित्र आहेत गंगाधर पाटील, आणि ते असा परिचय करून देऊन हळूच त्या ट्यूबमधली हवा काढून टाकतात। मी 1987 साली 3 दिवस इथे राहिलो होतो। त्यावेळेसची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये खूप फरक आहे। मी त्यावेळेला प्रचारक होतो बीडला, आणि 3 दिवस अभ्यास वर्ग कपिलधारला झाला होता। त्यानंतर आज आलो। अतिशय सुंदर परिसर आहे आणि या सुंदर परिसरामध्ये आपण एकत्रित बसलो आहोत। मी विश्व हिंदू परिषदचं काम करतो, गेल्या 40 वर्षापासून करतो, आणि काही मिळवण्यासाठी करत नाही। तसं ज्याला मिळालं त्याने सोबत नेलेलं नाहीये, मिळवलं नाही, सोबत न्यायचा विषय नाही आहे। त्यामुळे जो लिया है यही से लिया है, यही छोड़ना है और जाना है। त्यामुळे समाजाला एकत्रित करणं, जागा करणं असा विषय माझ्याकडे आहे। राजा भर्तहरीनं संन्यास घेतल्यानंतर नीतिशतक लिहिलं। त्या नीतिशतकाच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलं की न तो हम कामाये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम, कामाये दुःख तप्तानाम प्राणीना मात्र नाशनम। मला स्वर्ग नको, नत्वहम कामाये राज्यम, न मला राज्य पाहिजे आहे, पण दुःखानं तडफडत असणाऱ्या लोकांसाठी मी परमेश्वराजवळ काही मागतो। त्या पद्धतीनं विश्व हिंदू परिषदेनं काल स्थापना दिवस झाला। विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस झाला काल रात्री गोकुळाष्टमीला। काल ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती होती। आपल्या देशामध्ये खूप मोठी मोठी माणसं जन्माला आली, त्यांनी त्यांचा कार्यभाग साधला, समाजाला एकत्रित करायचा प्रयत्न केला, समाजाला जागा करायचा प्रयत्न केला। भारतीय तत्वज्ञान नव्हे, हिंदू तत्वज्ञान। आता बोलताना मानव जातीच्या उद्धारासाठी नाही, काही लोक मानव असून दानवासारखं वागतायत, त्यांचा उद्धार कशाला करता? त्यामुळे हिंदू समाजाच्या उद्धारासाठी आपलं तत्वज्ञान जगाला घेऊन चालणार आहे, यात काही वाद नाही। पण आता आपल्याला थोडासा संकुचितपणे विचार करावा लागणार आहे। हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी, हिंदू समाजावर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाकडे सगळ्या समाजाचं लक्ष वेधून समाजाला संघटित करून समाजाला एकत्रित करण्यासाठीचा विषय आता साधू संतांनी करावा लागणार आहे। आता साधू संत करतायत, म्हणून आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आता भारत माता की जय ही घोषणा हळूहळू येते आहे। तरी आपल्या घोषणामध्ये सुद्धा आता आपल्याला बदल करावा लागणार आहे। एकाने हर हर म्हणायचं आणि दुसऱ्याने महादेव म्हणायचं असं नाहीये। तर ही युद्धाची घोषणा आहे, आणि ती घोषणा आहे हर हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आता इथून बाहेर पडायला दुसरा मार्ग नाहीये, एकच मार्ग यायचा आहे। रस्त्यामध्ये प्रार्थनास्थळ उभा आहे योजनाबद्ध पद्धतीनं, त्याचा विचार जाणाऱ्या येणाऱ्यांनी करावा। सगळी तयारी झालेली आहे, आपली काहीही तयारी नाही। इथे सगळे मोठी माणसं बसलेली आहेत, तरुणांचा समावेश कमी आहे। उद्याचा संघर्ष सुरू होणारा तरुणांना करावा लागणार आहे। त्यांची वृद्ध झालेली, रिटायर झालेली माणसं घरी न बसता, मंदिराचे दगड चोपडे न करता, आता मराठवाड्यामध्ये त्यांनी 27 मशिदी बांधलेल्या आहेत।
पैसे जमा करून आमचा समाज तसं काही करत नाही. ते वृद्ध माणसांनी करावं लागणार आहे. घरी बसून संसाराकडे लक्ष द्यायची वेळ गेलेली आहे. त्यामुळे सगळ्या मोठ्या माणसांना विनंती आहे की देशासाठी आणि धर्मासाठी तरुण माणसांना उभं करायचं काम करा. नाही तर येणारा कालखंड हिंदू समाजासाठी सुरक्षेचा नाही. तुम्हाला माझ्यापेक्षा कदाचित जास्त माहित असेल, आम्हाला सगळीकडून वेरल्या जात आहे. आता आक्रमणांची दिशा, पूर्वी तरी एकदाच आक्रमण एकीकडून व्हायचं, आता चहूबाजूने आक्रमण होताना दिसतंय. आमचा मुख्य धंदा शेती, तो चालतो गाई बैलावर, आणि गाई आणि बैल कापून खाऊन इथला शेती व्यवसाय आणि इथली जमीन चिवाड करायचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरून चालू आहे. आता आमच्या मुली पळवल्या जातात. माझ्याकडे तेच काम आहे. लव जिहाद, घर वापसी आणि आता बजरंग दल. टाळ्या कशासाठी वाजवता? मुली पळून चालल्या म्हणून. हिंदूंच्या सगळ्या जातीच्या मुली आता पळून जात आहेत. कोणतीही जात शिल्लक नाही. किती वेळ पाणी पाहिजे, आवाज जागा राहा, जागा. नांदेड शहरात गेल्या महिन्यामध्ये 27 मुली गेल्या चांगल्या करता. 12 प्रयत्न करून आणल्या. बाकीच्यांचा थांग पत्ता लागत नाही. हिंदूंची संख्या कमी होते. हम दो हमारे दो. देशावर प्रेम न करणारे हम 5 हमारे 50. उद्या सत्ता 20 वर्षानंतर त्यांच्या हातामध्ये जाईल. पुन्हा आपल्याला रजाकारी सारखा अनुभव येऊ द्यायचा आहे का, त्याचा विचार करा. आपली मुलं बिघडली आहेत, याचा अर्थ तत्वज्ञान खराब आहे असं नाही. आई वडिलांच्या जीवनात तत्वज्ञान नाही. आई वडील मुलाला चांगल्या गोष्टी सांगत नाहीत. मुलगी बिघडलेली आहे हे आईच्या अगोदर लक्षात येतं, पण आई त्याकडे लक्ष देत नाही. आईंना विनंती आहे, मुलीकडे लक्ष द्या. आज तुमची माझी एक मुलगी पळून गेल्यामुळे फार नुकसान नाही, पण ती उद्या 4 औरंगजेब, 4 बाबर, 4 हुमायून जन्माला घालते. आणि तुमच्या माझ्या रक्ताची मुलगी आमच्या देशाचे आणि आमच्या धर्माचे शत्रू म्हणून तिथं उभा जाऊ. पाच मिनिट. आमच्या देशाचे शत्रू म्हणून तुम्ही ते खरं माहिती दिला लोकांना बोलायला. आमच्या समोर उभं राहताना दिसतंय. जागे राहा, जागे राहा. सगळ्यांचे प्रयत्न आहेत या देशावर राज्य करायचं आहे. आम्हाला जाती जातीमध्ये विभागणी करून माळी, मराठी, तेली, तांबोळी, कुंभार, चांभार, बामण, घिसडी, वडार असं वेगवेगळ्या जातीमध्ये 65 वर्षापासून वाटून मुसलमानांना एक ठेवून आपल्यामध्ये काही जातींना सोबत घेऊन 65 वर्ष राज्य केलं आणि आम्हाला धर्मनिरपेक्ष करून टाकलं. आम्हाला सांगितलं की सगळे धर्म सारखे असतात. सगळे धर्म सारखे नसतात. माझ्या माता भगिनी आहेत. माता भगिनी आहेत, आयुष्यभर माता भगिनी आहेत. मी छातीवर हात ठेवून सांगतो की जगातल्या सगळ्या स्त्रिया माझ्या माता भगिनी आहेत. असं म्हणणाऱ्याचा धर्म आणि सख्या चुलत बहिणीशी लग्न करणाऱ्याचा धर्म सारखा कसा?
मी गायीची माय म्हणून पूजा करतो आणि गाय भाकरी बरोबर कापून खाणाऱ्याचा धर्म सारखा कसा? हिंदू धर्म आहे, जगामध्ये एकमेव धर्म आहे तो हिंदू धर्म आहे. बाकी सगळे रिलीजन आहेत किंवा मजहब आहेत. आमचा मजहब नाही, आमचा धर्म आहे. जगामधला एकमेव धर्म तत्वज्ञान आहे. जगावर राज्य करेल असं तत्वज्ञान आहे, पण आचरणात आम्ही आणत नाही. आमच्या तत्वज्ञानानं सांगितलं की नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न च क्लेदयन् चापो न च शोषयति मारुतः. न शस्त्र मुझे काट सकता है, न अग्नि जला सकता है, न हवा सुखा सकती है, न पानी गीला कर सकता है. ऐसा अविनाशी परब्रह्म परमेश्वर मैं हूं. सर्वं खल्विदं ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि तत्वमसि. नर करणी करे तो नरका, नारायण होऊन भोग म्हणणारा आमचा धर्म. आम्ही आमच्या देशात, आम्ही आमच्या गावात, आम्ही आमच्या घरात मार खातो. याचा अर्थ तत्वज्ञान आमच्या जीवनामध्ये नाही. तत्वज्ञान आमच्या जीवनात जर आला तर वयम अमृतस्य पुत्र, आम्ही अमृताचे पुत्र आहोत. पण आमच्या जीवनामध्ये ते दिसत नाही. 50, 60, 65 वर्षाचे महिला आणि पुरुष यांचा जर आचरण पाहिलं तर ते दिसत नाही. आणि त्यांचं जर सच्चिल वातावरणामध्ये त्यांचं जर आचरण नसेल तसं, तर त्यांची येणारी पिढी सुद्धा फार चांगली राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं ज्ञानेश्वरीमध्ये की कोंभाची लवलव दावी मातीचे मार्दव. कोंब जमिनीतून बाहेर पडल्यावर त्याची जी हालचाल आहे ती सांगते की माती कशी आहे. आता रस्त्यानं दारू पिऊन फिरणारे पोरं आणि जीन पॅन्ट घालून आणि टी शर्ट घालून फिरणाऱ्या पोरी पाहिल्यावर त्यांचे मायबाप कसे असतील याची आपल्याला ओळख पडते की नाही पटत? कुठे गेले संस्कार? आमचा देश संस्कारासाठी ओळखला जातो. आमचा देश धर्म म्हणून, धर्मप्राण, धर्मप्रिय देश म्हणून ओळखला जातो. आम्ही कमी पडतोय. आम्ही जाती जातीमध्ये आम्हाला विभागलं गेलं. खरा इतिहास सांगितला गेला नाही. आता हळूहळू सुरुवात होते आहे. आता हळूहळू सुरुवात होते आहे. त्या सुरुवातीला आपण मदत करावी, आपण मदत करावी, आपण मदत करावी. केवळ नमःशिवाय म्हणून ते करायला पाहिजेच पाहिजे. पण ते करण्यापेक्षा पुढे जाऊन बजरंगबली लंकेमध्ये सीतेच्या शोधाला गेले. सकाळी 5:30, 5:15 ला पोहोचले लंकेमध्ये आणि त्यांना आवाज आला राम. ते म्हणले लंकेमध्ये राम. ते त्या घराच्या समोर उतरले, दरवाजा वाजवला. एका पुरुषानं दरवाजा उघडला. ते म्हणले कोण? ते म्हणले मी हनुमान. ते म्हणले इकडे कुठं? ते म्हणले मी सीतेच्या शोधाला आलो, या म्हणले मध्ये. पण त्यांच्या सकाळचा काय चहा पाणी कॉफी असेल तेव्हा. मी म्हणलं मी विभीषण, रावणाचा भाऊ. तुम्ही? मी म्हणलं बजरंगबली, रामानं सांगितलं म्हणून मी इथं शोधासाठी आलो. विभीषण म्हणाले रामाने सांगितलं? ते म्हणले हो, रामाने सांगितलं म्हणून इथं आलो. ते म्हणले राम भाऊ, म्हणले मी रामाबरोबर राहतो. ते म्हणले कमाल आहे, आयुष्यभर मी राम नामाचा जप केला म्हणले. मी रावणाचा भाऊ आहे, माझा मोठा किल्ला आहे म्हणले. हा या किल्ल्याची 1 इंच जागा शिल्लक नाही जिथं राम नाम लिहिलं गेलं नाही. मला वाचा सिद्धी आहे. मी राम म्हणलं की भिंतीवर लिहिला जातो म्हणले. मला तर राम भेटला नाही म्हणले. आणि तू म्हणतो की तू रामाबरोबर राहतो? हनुमान म्हणाले हो, मी रामाबरोबर राहतो. म्हणले काय कारण आहे? ते म्हणले राम से बड़ा है राम का नाम और राम से बड़ा है राम का काम. मैं राम का काम करता हूं, राम के साथ रहता हूं. ते म्हणले मी काय करू? ते म्हणले रामाचं काही काम कर.
आणि बिभीषणानं दुसऱ्या दिवशी रावणाच्या दरबारात जाऊन भावाला म्हणलं, हे रावणा, सगळ्यात मोठं पाप केलं म्हणले, दुसऱ्याची पत्नी पळवून आणली म्हणले, परत येऊन जा. रावण म्हणला, रात्रीपर्यंत त्याचं डोकं चांगलं होतं म्हणले, आता खराब झालं म्हणले. रावण खाली उतरला, बिभीषणाच्या कमरेमध्ये लाद घातली, घरातून हाकलून गेला. बिभीषण कोणाकडे गेला? म्हणजे केवळ एवढं खरं बोलल्यामुळे जर राम भेटत असेल तर जीवनामध्ये आचरण करा, एवढी विनंती करतो. तत्वज्ञानाचे आचरण करावं लागेल. आणि वयम पंचाधिकम शतम, पांडवाला वनवासामध्ये असताना कौरवांना, दुर्योधनाला हरवलं होतं कोण? गांधर्व दुर्योधनाला बांधून घेऊन जायच्या तयारीमध्ये होते. त्यावेळेला युधिष्ठिराने सांगितलं, अर्जुना बघ म्हणलं काय ते म्हणले दुर्योधनाला धरून न्यायले, आपल्याला काय करायचे? ते म्हणले नाही, आम्ही आपसामध्ये भांडण करताना 100 आणि 5 आहोत, पण दुसरा जर शत्रू आला तर आम्ही वयम पंचाधिकम शतम, आम्ही 105 आहोत. ही भूमिका सगळ्या हिंदू समाजानं डोळ्यासमोर ठेवावी, एवढी विनंती करतो. गोकुळाष्टमीच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि म्हणतो की चिदानंद रूपम शिवोहम, आम्ही सर्वजण शिवाचे स्वरूप आहोत. देशासाठी आणि धर्मासाठी वेळ पडली तर अंगावरचे कपडे काढून अंगाला भस्म लावून शत्रूचा नरडीचा घोट घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. याचा विचार करा. माझ्यावरचे शिव लिहिलेलं संपलेलं आहे. पण भारत माता की जय. आवाज येत नाही हो. पण भारत माता की हर हर महादेव. युद्धाची घोषणा आहे. जय धर्म की जय, सर्व संतन की जय.